नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत कृषी यंत्राचे माहेरघर असलेले लासोना गावचे स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन या फर्मला. उस्मानाबाद व मुरुड या दोन्ही शहराच्या मधोमध 20 ते 25 किलोमीटर अंतरावर लासोना हे गाव आहे. या ठिकाणी स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन हे फर्म आहे. नवनवीन कृषी यंत्राचे संशोधन करून शेतकरी मित्रांना सोप्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी सतत कार्यरत असणारे गुरुलिंग स्वामी यांनी आज अजून एका नव्या पेरणी यंत्राचे संशोधन केले आहे. तर आपण त्याविषयी माहिती आणि ते कार्य कसे करते हे पाहणार आहोत. स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन या फर्मने आज अजून एक नवीन संशोधन केलेलं आहे. तर आपण ते नवीन संशोधन केलेलं पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत ह्या फर्मचे गुरुलिंग स्वामी. त्यांना आपण हे काय आहे किंवा काय काम करतं हे आपण त्यांना विचारू. पण जे हे यंत्र बनवलेलं आहे ते सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना करण्यासाठी त्यांना ते सेंद्रिय पद्धतीनं हा सेंद्रिय खताचा बॉक्स आहे, हा रासायनिक खताचा बॉक्स आहे आणि हा BBFचा बियाचा बॉक्स आहे. ह्या तिन्हीचं नियोजन आपण ह्या बॉक्समध्ये पेरणी यंत्रात केलेलं आहे. आणि ह्या ज्या टँकमध्ये जीवामृत टाकून ते लिक्विड जीवामृत आपण ह्याच्यातच त्या सेंद्रिय खतासोबत जीवामृत पण टाकायची ह्याच्यात सोय केलेली आहे. त्याच्यामुळं अगोदर रासायनिक खत पडेल, त्याच्यावर सेंद्रिय खत पडेल, त्याच्यानंतर जीवामृत त्याच्यावर पडेल आणि त्या जीवामृतामुळं तो सगळा खत ओला होईल आणि त्याच्यावर बियाणं पडेल आणि रासणीच्या फासानं ते सगळं झाकून जाईल. त्याच्यामुळं सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना घेण्यासाठी हे पेरणी यंत्र त्यांना फार आवश्यक जरुरीचं होतं वाटत होतं, म्हणून त्याच्यावर आपण संशोधन केलेलं आहे आणि ते आता तयार झालेलं आहे. आपण त्याचं ट्रायल घेऊया आता. याच्यामध्ये हा सेंद्रिय खताचा बॉक्स आहे. याच्यामधून सेंद्रिय खत ह्या पाईपवाट आत येतो आणि इकडून रासायनिक खत आतमध्ये जातो. त्या दोघाला वाय टाईप टी केलेली आहे. त्या दोन्हीचा एका जागी होऊन हा नंतर खाल्ल्या पाईपात जातो, पेरणी यंत्रामध्ये जातो आणि ह्या पेरणी यंत्रामध्ये जातो इथं याच्यामध्ये. आणि त्याच्या मागून हा जीवामृताच्या टँकमधून हा जीवामृताचा पाईप आहे आणि त्याला ती वाल वगैरे बसवून तो त्या सेंद्रिय खताच्या वरून जीवामृत लिक्विडमध्ये वरून पडतंय आणि त्याच्यामुळं तो खत सगळा वल्ला होऊन जातो. आणि त्याच्यामधून नंतर ह्या BBF पेरणी यंत्रा बॉक्समधून हा बियाणं येतं आणि त्याच्या पाठीमागं जे खत ओला झालेला असतो त्याच्यावरती बियाणं पडतं आणि ती रासणीनं सगळं झाकून जाते. त्याच्यामुळं सेंद्रिय खताची शेती आपल्याला करण्यासाठी शेतकऱ्यांना ह्याचा फार उपयोग होणार आहे. त्याच्यासाठी मी हे संशोधन केलेलं आहे. डॉक्टर उभा चालू तो किती निघाले. प्रत्यक्ष पेरणी झाल्यानंतर जमिनीमध्ये कशा प्रकारे खत आणि बियाणं येतं त्याचा आपण प्रात्यक्षिक पाहूया. सुरुवातीला
बियाणं दिसतं आहे वरच्या बाजूला आणि त्याच्या खाली खत, हा पिवळा कलर जो आहे तो खत आहे. म्हणजे सगळ्यात खाली खत पडला जातो आणि त्याच्यावर माती पडून परत नंतर वरी बियाणं पडलं जात आहे. त्या अशा पद्धतीनंच पेरणी होत आहे. हा जीवामृत साठवण्याचा ठेवण्याचा टँक आहे. त्याच्यासोबत आपण लिक्विडसुद्धा आपण वापरू शकतो. या लिक्विड वापरल्यामुळे सेंद्रिय खत आणि रासायनिक खतामध्ये ओलावा निर्माण होतो जमिनीमध्ये आणि पर्यायाने बीज रुजण्यास चांगली मदत होते. थोडासा पावसाचं प्रमाण कमीही झालं तरी बी जर्मिनेशनला काहीही अडचण होत नाही. 100% उगवण 100% उगवण होऊ शकते.